पुणे जिल्ह्यात एक हादरवणारी घटना घडलीय। भोर तालुक्यात एका 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिला संपवलं आहे। या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळलीय। आरोपीने दगडाने चिमुरडीची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मुलीचा मृतदेह पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेवला आहे। गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेतील आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। आरोपीने अत्याचार करून दगडाने चिमुकलीची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे। आरोपी 65 वर्षीय असल्याचे देखील माहिती मिळाली आहे। दरम्यान स्थानिकांच्या म्हणण्यानुसार एका 65 वर्षीय व्यक्तीने घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या केली। त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला होता। दुपारी चिमुकली न दिसल्यानं तिची शोधाशोध केल्यानंतर चिमुकली गोठ्यात मृत अवस्थेत आढळली। त्यानंतर परिसरातले सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना दिसला। त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही चिमुकली आजीच्या घरी सुट्टीला आली होती। दरम्यान या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडालीये। गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। त्यांनी चिमुकलीचा मृतदेह थेट पोलीस स्टेशनच्या बाहेर नेला आहे। त्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे। या संतापजनक घडलेल्या घटनेमुळे समस्त ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले आहेत। त्यांनी मृतदेह हलवण्यास नकार देऊन सदर नराधमास ग्रामस्थांच्या ताब्यात द्यावी, आम्ही त्याला शिक्षा देऊ अशी मागणी करत आहेत। पोलिसांनी ग्रामस्थांना अडवून धरले आहे। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा।